तुम्हाला माहित आहे का, या ठिकाणी पाण्याचा प्रकल्प करण्यासाठी कॉन्ट्रॅक्टर्सनी ही जागा निवडली. त्यावेळी या जागेतून यहाँ से 150 फीट लंबा जाओ असा ध्वनी ऐकू यायचा. ही गोष्ट आहे 1979 सालची. श्री नवनाथ ग्रंथात 6व्या अध्यायात या ठिकाणाचे वर्णन आहे. तीच ही पवित्र भूमी म्हणजेच आंबडपाल मधील श्री मच्छिंद्रनाथ तपोभूमी, ज्याला देवाचा डोंगर म्हणून ओळखतात. पूर्वी अडूळ या नावाने ओळखले जाणारे गाव कालांतराने आंबडपाल झाले. याच ठिकाणी श्री मच्छिंद्रनाथ यांनी कालिका अस्त्राच्या साह्याने शाबरी विद्येस पूर्णत्व दिले. या भूमीत स्वतः श्री मच्छिंद्रनाथ, कालिका देवी व भगवान शंकर अवतरले होते. भर दुपारीही येथे पोहोचणाऱ्या प्रत्येकाला शांतीची प्रचिती येते. थंड वातावरण, साथीला निसर्गरम्य नजारा पाहून आश्चर्यचकित व्हायला होते. आजकाल बऱ्याच ठिकाणी मंदिरांचे व्यावसायीकरण झालेले बघायला मिळते, पण हे मंदिर त्याला अपवाद आहे. दर गुरुवारी येथे महानैवेद्य असतो. सुमारे 400 ते 500 लोक महानैवेद्याला असतात. आजही आपण या मंदिरापासून 150 फूट लांब पाण्याची टाकी बघू शकतो. या ठिकाणी येऊन जी मनात समाधानाची भावना येते ती वेगळीच. या पवित्र भूमीत पारायण, नामस्मरण, चिंतन, मनन करण्यासाठी एक वेळ नक्की भेट द्यावी असे हे देवस्थान आहे. कोकणातल्या अशाच इंटरेस्टिंग गोष्टींसाठी मला फॉलो करायला अजिबात विसरू नका.